रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. एकट्या मोदींना हरवण्यासाठी सगळे नेते एकत्र आले, तरी सुद्धा ते मोदींना हरवू शकले नाही. जरी बीजेपीला 240 जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेसला ज्या जागा 3 वेळेला मिळाल्या त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जागा या बीजेपीच्या आहेत. काँग्रेसला आता 99 जागा मिळाल्या, मागच्या वेळेला 44 जागा मिळाल्या होत्या, त्याच्या अगोदर 42 जागा मिळाल्या होत्या. या तिन्ही जागांची बेरीज केल्यानंतरही भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जागा या त्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे जरूर आम्हाला बीजेपीच्या जागा कमी आल्या असल्या, इंडियाच्या जागा कमी आल्या असल्या तरी आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे. तर मनमोहन सिंग यांचं सरकार 200 पेक्षा कमी जागा असणाऱ्या काँग्रेसनी 10 वर्ष चालवलं, तर मोदींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार का चालणार नाही? त्यामुळे आमच्यातून कोणी फुटणार नाही. हे फुटतील असे अफवा पसरवण्यात येत आहे, पण आमचं सरकार हे 5 वर्ष टिकणार आहे. अत्यंत महत्वाचे निर्णय आमचं सरकार घेणार आहे. त्याचे 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलेलं आहे 10 वर्षामध्ये. त्याचे राहिलेले जे सगळे गरीब आहे त्या गरिबांना गरिबी रेषेच्या वरती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आमचं व्हिजन आहे 2047 पर्यंत आपला देश एका उंच पातळीवर पोहोचलेला असेल. 5व्या नंबरच्या इकॉनॉमीवर आलेला आपला देश 10व्या नंबरवरून आता 3 नंबरवर या देशाला इकॉनॉमीमध्ये आणायचं आहे. आणि पुढची 5 वर्षे मिळाली तर आम्ही 1 नंबरवर येण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. त्यामुळं ठीक आहे, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, प्रचार करण्याचा अधिकार आहे. मी परवा हाथरसला जाऊन आलो आणि हाथरस या ठिकाणी जे काय घडलं, जवळजवळ 121 लोकांचे प्राण त्यामध्ये गेले. आणि अंधश्रद्धेमुळं तो जो बाबा आहे त्या बाबाच्या सत्संगाला गेलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यामध्ये 121 लोकांचा मृत्यू झाला. आणि त्याच्यामध्ये महिलांची संख्या फार मोठी आहे आणि त्यामध्ये दलित समाजाचे लोक जास्त आहेत. दलित समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या सत्संगाला जायचा आणि 1 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आले होते. आणि सर्व उत्तर प्रदेशचे लोक होते, मध्य प्रदेशचे लोक होते आणि आपल्या औरंगाबादचेही काही लोक त्या सत्संगामध्ये होते, अशी माहिती मला हाथरसमध्ये परवा मिळाली. परवा 9 तारखेला मी त्या ठिकाणी होतो आणि मी त्या ठिकाणच्या काही कुटुंबांना, जाटो समाजाच्या कुटुंबांना मी भेटून आलो. आणि त्यामध्ये मी प्रयत्न करणार आहे की त्या 121 फॅमिलीमधल्या प्रत्येकाला एक नोकरी कशी मिळेल, त्यासाठी मी माननीय योगी आदित्यनाथजींना एक पत्र लिहिणार आहे. आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला एक तरी नोकरी मिळावी. कारण तिथल्या लोकांनीच माझ्याकडे मागणी केली की आम्हाला नोकरीची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे मी योगी आदित्यनाथजींना पत्र लिहिणार आहे, त्यांना भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि ते 121 लोकांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. पण माझं समाजातल्या लोकांना सांगणं आहे की आपण जास्त अंधश्रद्धेमध्ये न अडकता आपण विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवू, आपण आपली प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंधश्रद्धामुळे कुठल्या भावामुळे आपला विकास होईल असं अजिबात नाही. त्यामुळं तशा पद्धतीचा प्रयत्न म्हणजे सर्वांनी करावा की आपण अशा बाबांच्या भूलथापांना बळी न पडता आपण आपल्या स्वतःच्या बळावर आपण आपली डेव्हलपमेंट करावी अशी आपली अपेक्षा आहे. एक जर RPIला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती, पण रिपब्लिकन पक्षाला 1ही जागा मिळाली नाही. तरीही नाराजी बाजूला ठेवून आम्ही कामाला लागलो आणि आम्हाला त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आपण बोललो होतो
आणि RPIला एक MLC मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. एक मंत्रिपद विस्तारामध्ये विस्तार होत असेल तर त्यामध्ये मिळावं अशी आमची मागणी होती आहे. तर MLC तर काय आम्हाला मिळाली नाही आहे. मंत्रिमंडळामध्ये तरी आमचा समावेश व्हावा अशी आपली मागणी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10 तरी जागा मिळाव्या. मी काही 40-50 जागा मागणार नाही आहे, पण 10-12 जागा तरी माझ्या पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी राहणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा. जिल्हा, तालुका, राज्याच्या का कमिटी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी आणि त्या कमिट्या लवकरात लवकर कराव्या. जरी निवडणूक ऑक्टोबरमध्ये आता आलेली आहे तरीही महामंडळांच्या नियुक्त्या कराव्या अशी आपली मागणी आहे. आणि तसं मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे, अजितदादांना बोललेलो आहे. तर या कमिट्या लवकर कराव्यात अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला 288 पैकी 170 ते 180 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मोठा गैरसमज करू त्यांनी मतं घेण्याचा प्रयत्न केला. दलित समाजामध्ये, मायनॉरिटीजमध्ये मोठा गैरसमज करण्यात आला. तो विषय यावेळेला चालणार नाही. दुसरा विषय आहे तो OBC आरक्षण आणि मराठा आरक्षण. माझं दोन्ही समाजाला आव्हान आहे की दोन्ही समाजांनी एकमेकाशी विवाद न करता आपला अधिकार आपण मागण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्याचं ते आरक्षण ऑलरेडी अनेक डिपार्टमेंटमध्ये भरती होत असताना ते इम्प्लिमेंट केलं जात आहे. परंतु OBC मधून आरक्षण द्यावं या मताशी मी सहमत नाही. पण त्यांना OBC म्हणून आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये राज्य सरकारने विचार करावा. पण त्यांना OBC 27% आरक्षण आहे त्याच्यातून त्यांना त्यांनी OBC मधून IS पद मिळवलेलं आहे. तर त्यांचं क्रिमिलियर मध्ये ते बसत नाही. त्यांनी दुसरं फिजिकली हँडिकॅप म्हणून देखील त्यांनी मार्क वाढवून घेतले किंवा रँकिंग वाढवून घेतली. तर त्यामध्ये पण त्या बसत नाही. काय तुमची प्रतिक्रिया? तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, कारवाईची मागणी कराल याविषयी किंवा कसं पाहता तुम्ही? आरक्षणाचा दुरुपयोग केला जातो. पूजा खेडेकर यांनी मोठी माहिती देऊन IAS याच्यामध्ये मार्क वाढवून देऊन माझ्या पूजा खेडेकर आहे त्यांनी चुकीची माहिती देऊ व चुकीचं रेकॉर्ड देऊ तर रिझर्वेशनचा फायदा उठवला असेल तर ते अत्यंत गैर आहे. त्यामुळं नक्कीच त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या दोषी आढळल्या तर त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे अशी आपली सूचना राहणार आहे. त्यांचे वडील 2024 ची निवडणूक त्यांच्या वडिलांनी ते पण सदनी अधिकारी होते. त्यांनी दक्षिण नगर मधून लोकसभेची निवडणूक लढवली 2024 ची वंचितच्या पाठिंब्यावर. त्यांची एक 40 कोटीच्या वरती प्रॉपर्टी दिसते आणि तरी त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला. ठीक आहे, ते मला माहिती आहे. पण ते निवडणूक लढली असतील, ते OBC असो की कोणी असो निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निवडणूक लढली असेल. साहेब, राज्यामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यावेळी जी वाघनखं वापरली ते वाघनखी खरी का खोटी त्याच्यावरती वाद आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि खर्च पण जी माहिती आहे ती लंडनमध्ये जी वाघनखं आहे ती अफजल खानाचा वध केल्याची ती वाघनखं आहे म्हणून ती लंडनमध्ये त्या म्युझियममध्ये आहेत अशी माहिती आहे. पण अलीकडे काही विचारवंतांनी किंवा काही अभ्यासकांनी असं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती शिवाजी महाराजांची त्यावेळची ती वाघनखं नाही. शिवाजी महाराजांची वाघनखं आहे ती 100% खरं आहे आणि अफजल खानाचा वध केलेली ती वाघनखं आहे म्हणून ती त्या लंडनच्या म्युझियममध्ये आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने मुनगंटीवार यांनी लंडनला जाऊन ती वाघनखं आणण्याचं आश्वासन दिलेलं आहे.
मला असं वाटतं की या विषयावर वाद करू नये. शिवाजी महाराजांची जी वागणूक आहे आणि ती अफजल खानाचा वध केलेलीच ती आहे, अशा पद्धतीची माहिती आपली आहे. त्यामुळं अनेकांना त्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊन त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. ती शिवाजी महाराजांचीच वागणूक आहे असं जर रेकॉर्ड आणि अशीच माहिती आपल्याकडे आहे. चला. हा.